तर नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे आणि आपण सकाळीच प्रयत्न बनवला आहे पिठलं करण्याचा. एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीने पिठलं बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर बघा कशाप्रकारे आपण आता पिठलं बनवणार आहे. एकदम मस्तपैकी त्याला भिजवून घेतलेलं आहे. त्यात थोडी हळद टाकलेली आहे आणि लगेच तेल गरम करून त्याच्यात मोहरी, जिरं आणि लसूण आणि त्यामध्ये झणझणीत अशा तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत. कारण तिखटशिवाय त्या पिठल्याला मजाच येणार नाही. छानपैकी त्यात कांदा थोडा जास्त प्रमाणात टाकायचा आहे, कारण कांद्याने एक आगळी-वेगळी चव आपल्या पिठल्याला येते. तर याच प्रकारे तुम्हाला पण पिठलं बनवायचं असेल तर एकदम सोपी रेसिपी आणि झटपट बनणारी रेसिपी म्हणजे पिठलं. एकदम भारी अशी टेस्ट येते. जेवढं पिठल्याला तुम्ही जास्त फिरवसाल, तेवढी त्याची टेस्ट वाढते. बघा एकदम आपण मिश्रण जे केलं होतं ते पद्धतशीरपणे टाकून घेतलेलं आहे आणि छानसंपणे याला आता शिजू द्यायचं आहे. चांगलं फिरवायचं आहे. फिरवल्यानं त्याची टेस्ट वाढत जाते. जेवढं तुम्ही जास्त वेळ फिरवसाल तेवढी त्याची टेस्ट वाढत जाते. आणि यानंतरच आपण थोडं आपल्या व्हिडिओमध्ये थोडं नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नैसर्गिक वातावरण म्हणजे याच्यात सर्वप्रथम आपण एक लिंबाचं झाड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक यातून आपल्याला एक आयुर्वेदिक असा सल्ला एक फोटो तुम्हाला पाहायला मिळेल की लिंबाच्या झाडाचे उपयोग काय. आणि त्याचनंतर आपल्या फेवरेट म्हणजे त्रिकोणी चपात्या, ज्या की एकदम पराठा स्टाईलने आपण त्रिकोणी चपात्या बनवते. आणि आता निसर्गाचा आस्वाद घ्या. निसर्गात हे झाड किती सुंदरपणे दिसेल तुम्हाला, एकदा बघून घ्या. अशा प्रकारे आपल्या आता चपात्या बनवून झालेल्या आहेत. आपण जवळपास 3 चपात्या मोठाल्या आणि थोडंसं पीठ उरलं होतं, त्यामुळे एक छोटीशी चपात्या आपण बनवली आहे. तर फायनली आपलं बेसन तयार आहे, ज्यामध्ये आपण घेतला आहे आता कांदा, लिंबू आणि आपल्या 3 चपात्या. एकदम फेवरेट असं आपलं बेसन एकदम भारी पद्धतीने तयार करून झालेलं आहे. आणि ते बेसन कशाप्रकारे तयार झाले हे दाखवेल तुम्हाला हे गुलाबाचं फूल. किती छानपणे हे गुलाबाचं फूल सांगते की हे बेसन एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.